नमस्कार, मी रश्मी. आपण पाहता आज आदेश उत्तवाहिनी. पाहूयाची काही ठळक घडामोडी. घाटकोपर कोकानी लेन मार्केटमधील व्यापाऱ्यांवरील पोलिसी अन्यायाविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे बेमुदत उपोषण. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नवनिर्माण मोटरसायकलचे राज ठाकरेंनी केले कौतुक. कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा गुणगौरव सोहळा संपन्न. विविध प्रलंबित मागण्यांकरिता नाभिक समाजाचा आझाद मैदानात भव्य मोर्चा. आणि माजी आमदार वीरेंद्र बक्षी यांच्या प्रयत्नाने घाटकोपर रमाबाई नगरात समाजोपयोगी उपक्रमाचे लोकार्पण. घाटकोपर पंतनगर पोलिसांना हाताशी धरून पालिका अधिकाऱ्यांनी घाटकोपर खोकानी लेट मार्केटमधून व्यापाऱ्यांकडून आंब्याच्या 1200 पेट्या जप्त केल्या. त्यामध्ये निरपराध मजुरांना अटक करून त्यांच्याकडून पैशाची मागणी करणाऱ्या पोलीस व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. यामध्ये मोठ्या संख्येने फळ विक्रेते तसेच मजूरही सहभागी झाले. उपोषणाचे मुख्य कारण म्हणजे 15 मे रोजी घाटकोपर येथील खोकानी लेन मार्केटमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी फळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मागितली. मात्र लाच न मिळाल्याने मार्केटमधील 1200 आंब्यांच्या पेट्या जप्त केल्या. त्याचबरोबर पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना हाताशी धरून 8 निरपराध मजुरांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची माहिती रवींद्र द्विवेदी यांनी दिली. भ्रष्टाचार निर्मूलन समिति की तरफ से आज आमरण उपोषण से रखा गया है कि दिनांक 15/5/2010 को खोखानी मार्केट घाटकोपर में बृहन मुंबई महानगर पालिका के कुछ कर्मचारी एक्सटॉर्शन मनी लेने आए और वहां के आम के धंधा करने वाले लोगों से पैसे की डिमांड किए कि अगर पैसे नहीं दोगे तो तुम लोगों को मैं अरेस्ट करूंगा, कार्रवाई करूंगा, तोड़े दस्तों लाऊंगा और यहाँ पर आम की पेटी उठा ले जाएंगे। उसके बाद उन्होंने पैसे नहीं दिया तो वहाँ पर महानगरपालिका की गाड़ी लेकर आए, 1200 पेटी आम की लोड कर लेकर गए। जो गरीब लोग हैं और झूठा FIR गुना नंबर 155/10 दर्ज किए। वो लोग केवल माल अनलोड लोड करके रोजी रोटी चलाते हैं और 8 लोगों को ले जाकर के अरेस्ट दिखाया और बाद में जो सीनियर PI है सूर्यवंशी लोगों से डिमांड करता रहा कि मुझे पैसे दो, नहीं फाल्स CR नंबर 155/10 में लोगों को अरेस्ट करूंगा। पोलीस व पालिका अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच निरपराध मजुरांना सोडण्यात यावे अशी मागणी उपोषणाच्या माध्यमातून समितीने केली. तो हमारी सरकार की यही मांग है कि तुरंत सूर्यवंशी का तबादला किया जाए, विभागीय जांच किया जाए, उसके खिलाफ गुनाह दर्ज किया जाए, साथ साथ में जो CR नंबर 155/10 है फाल्स दर्ज किया गया है उसको पेश किया जाए CRPC 169 के तहत में। और जो 1200 पेटी आम की गरीब लोगों की उठा कर लेकर गए हैं उनको मुआवजा 7 लाख रुपए के दिया जाए इंटरेस्ट के साथ में। आज हमारा यही धरना है. शासनाने जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे बेमुदत उपोषण अखंडपणे सुरूच राहील असा इशाराही यावेळी द्विवेदी यांनी दिलाय. हमारी भी अगर मांग पूरी नहीं होगी तो हम आमरण उपोषण करते रहेंगे. साथ साथ में यह हाईकोर्ट में भी पिटीशन फाइल करेंगे कि पुलिस आयुक्त मुंबई, महाराष्ट्र सरकार भी इसमें इन्वॉल्व है. महाराष्ट्र गवर्नमेंट ऐसे लोगों की, ऐसे भ्रष्ट लोगों के खिलाफ कार्रवाई करेगी कि नहीं करेगी, इसके लिए हम आंदोलन करते रहेंगे और उपोषण जारी रहेगा. कॅमेरामॅन नितेश कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हासी जरूर कळवा. आम्ही तुमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखे हाऊस, इशनोट गोमडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 64131216 किंवा 9322870153. तर या त्याची काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत रहा. आदेश उत्तवाहिनी. नमस्कार.